सोयरो सोयरो प्रत्येक गावामध्ये ते आता नवीन टाक्या बांधल्यात बघा. हे लांब सडक जित्रोक मान जाईल तित्रोक टाकी दिसाली. जसं की ते मुंबईला बिल्डिंग राहतात की नाही तसं ते गावामध्ये टाक्या बांधल्यात. फार उच्च बांधल्यात आणि चांगले रस्ते होते त्याला उकरले आणि पाईपलाईन केली. हे काय होय बरं केलं तर केलं. मग आता घर परत नळ काढून द्यायचं होतं, नळ काढून दिले नाहीत. कमालच आहे की नाही. बरं नळ जरी काढून दिले नसले तर जाऊ द्या बाबा, काय गोर नाही. आणि ते काल परवा कचरा कुंड्या आल्यात बघा प्रत्येक गावामध्ये. तुमच्या गावात आल्यात हो, प्रत्येक गावामध्ये कचरा कुंडा आल्यात. पण ते बांधले कमी, त्याच्यात कचरा नाही काही नाही. त्याच्या संग गाडी हात कचरी न्यायला, त्याच्यावर माणसं हात. माणूसही नाही, कचराही नाही, ओलाय नाही, सुकाय नाही, काचही नाही, काहीच नाही. काही ना हो बाबा, सोंग चोईच्या माईचा ताप नेऊस ना. उगा घातलो थोडस डोसक बघलो मग आता कुठेच काय होईना. आता मला काय लोक बोलू दे ना, तू काय शाना आहेस काय, तुला काय करायचं नाही. मला काय करायचं नाही, तसंही तुम्ही गाव विकल्या तरी मला काही देणे घेणं नाही. पण हेच सांगा ना, माझ्या घरचा पुढला रस्ता उकरलाय, उकरून टाकलंय, त्याच्या पैप मला काय नळ काढून दिला नाही, काही नाही. म्हणून मी बोंबला लाव. आता कचरा मै बायको टाकाले रस्त्यावर, ते कचऱ्याचं आलंय. कचरा पुरा गोळा केलं की ते गाडी येणार, घंटा गाडी त्याच्यात टाकणार, ते नेऊन टाकणार. मग उद्या बोंबल नका. उद्या शेजाऱ्याचे आमचे भांडणं लागतील, पोलीस स्टेशनला जाईल, वांद होईल. मग तुम्ही उद्या म्हणू नका की बा सोयऱ्याची बायको लई दबर बोलते म्हणून. आता तुम्ही आम्ही कचरा बाहेर टाकलेला नेना गेला, मग आम्ही रस्त्यावर टाकणार, तू कुठे टाका. म्हणून सांगा लाव. योग्य वाटलं तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. नाही तर वरी ढकला. मग आता बघू पुढचं पुढी भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.